आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। 20,000 परप्रांतीय शिक्षकांची भरती करून स्लीपर सेल तयार करायचा होता। मराठीचा द्वेष लोकांमध्ये पसरवण्याचा भाजपचा डाव होता। रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप। मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढलेल्या व्यापाऱ्यांचा पोलिसांकडे माफीनामा। मोर्चानंतर भावना दुखावल्या असल्यास मागितली माफी। कोणताही समाज, पक्ष किंवा गटाविरोधात मोर्चा नसल्याचं केलं स्पष्ट। दिनेश लाल यादव निरहुवाला मुंबईतून येऊ द्या मग बघू। बिहारमधून बसून बोलतोय, मुंबईत आल्यावर त्याला बघू। मंत्री भरत गोगावले यांची दिनेश लाल यादवला आव्हान। मराठीच्या मुद्द्यावर लोकांना मारणं हे चुकीचं आहे। मनसेच्या आंदोलनाच्या हिंदुस्थानी भाऊकडूनही निषेध। कुणालाही मारणं सोपं, पण एकत्र आणणं अवघड। हिंदुस्थानी भाऊची प्रतिक्रिया। एखाद्या व्यक्तीला भाषा येत नाही म्हणून त्याला मारणं चुकीचं। एखाद्याला मारून भाषेचा सन्मान होणार नाही, पण पहलगाममधील दहशतवाद्यांचा संबंधही जोडू नये। आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। राज ठाकरेंविरोधात बोलू नका, एकनाथ शिंदेंचे प्रवक्ते आणि नेत्यांना निर्देश। राज ठाकरे आणि मेळाव्यावर कोणतीही टीका न करण्याच्या सूचना। भाजप आमदार परिणय फुकेंविरोधात विधान भवनाबाहेर भावजय प्रिया फुकेंचं 2 लहान मुलांसोबत आंदोलन। प्रिया फुकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। फुके कुटुंबानं फसवून लग्न लावून दिल्याचा प्रिया फुकेंचा आरोप। जीएसटीच्या पैशावर राज्य सरकारची मस्ती सुरू आहे। विधानसभेत भास्कर जाधवांचा हल्लाबोल। एखाद्या आपत्तीसाठी राखीव निधीला मंजुरी देणं हे अर्थ खात्याचं काम। निधीवरून भास्कर जाधवांचा अर्थमंत्री अजित पवारांवर निशाणा। 85,000 कोटी शक्तीपीठ महामार्गाला देण्यापेक्षा शेतकऱ्यांना द्या। विधानसभेत रोहित पवारांची सरकारकडे मागणी। शक्तीपीठ महामार्गासंदर्भात रोहित पवारांचं हे भाष्य।